मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती डी झोन मध्ये एक धाव. एनसीसी वाटोळे आणि त्यांच्या विरोधात शिवछावा सणबूर ही मॅच आपण पाहतोय. सेकंडला बॉस आणि 9 सेकंडला आशिष आणि गोलंदाज ट्रॅक वरती मात्र महेश. अकुडप्याचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र वळवलाय. एकच धाव, सिंगल. हो, इथे जबरदस्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन. दुसरा धाब्याचा प्रयत्न होतो, डेंजर झोनला आहेत आणि इथे दुसरा धाव घेण्याची गरज होती का? महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात. बॉस बॅक टू दी पॅव्हलियन. रोहन आला इनिंग नंबर 3 मध्ये. अकोटाप्याचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न होतोय. तिथे डी झोन मध्ये एक धाव. चांगला बॉल तिथे हाताळलाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक चांगला बॉल तिथे हाताळलाय, परंतु बॉल पाठीमागे गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल आली. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन स्कोर गार्ड. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 5 धावा. यानंतरची मॅच अर्थातच एका बाजूला मिरासवाडी तर दुसऱ्या बाजूला बोत्रेवाडी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये मिरासवाडी आणि त्यांच्या विरोधात बोत्रेवाडी हे दोन संघांमध्ये ही लढत असेल. ज्युनियर आकाश गोलंदाज स्ट्राइक वरती. पुढचं षटक. ओहो, इथे पहिल्याच बॉलवर काठी काढली, दांडी केली, गोल. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड.
हलक्या हाताने फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी चांगला टप्पा तिथे हाताळलाय. डॉट बॉल आलाय. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण केले. बॉल सीमा पार, समोरच्या दिशेने फटका सजवलाय. षटकार. अकरा धाबा धाव फलकावरती. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक बघावा लागेल. एकच धाव. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होता, पावसाची सुरुवात झाली. फटका सजवायचा होता, प्रॉपर टायमिंग नाही झालंय. एक डाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही थांबवलाय. चांगला कॉल तिथे. आणि हाच कॉल जर मगाशी असताना तर कुठेतरी विकेट राखली गेली असती आणि चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. तेरा धाबा 5 चेंडू झाला. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. बॉल अपेत आहे आणि स्वतः गोलंदाज गेलेत बॉल पर्यंत आणि चांगला झेल तिथे घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. गोलंदाज बाद. दोन षटक समाप्त. टीमची धावसंख्या 13. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. अप्रतिम 6 धाबा षटकार. पण बाउन्सचा इशारा देखील दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप तिथे केलाय. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न इथे यशस्वी होताना. 2 धाबा. अठरा धाबा फलकावरती लागल्यात. एकवीस धावसंख्या. व्हाईट बॉलचा इशारा. 22-22. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. 25.
नो बॉल अंपायरने दिलाय आणि आता फ्री हिट असेल. बघूया फ्री हिट वरती मात्र कशा पद्धतीने मात्र हा बॉल राहील. फ्रीटचा बॉल होता. विकेटने टाकलेला चेंडू बीट करून पाठीमागे चाललाय. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. एक डाव कंप्लीट. धावा. इनिंग मधला शेवटचा बॉल. व्हाईट बॉल. चांगला बॉल तिथे हाताळलाय आणि शेवटच्या बॉलवरती कोणतीही डाव नाही आहे. त्यामुळे टीमची धाव संख्या झाली ती 29 आणि 30 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅच मध्ये टीम बोत्रेवाडी आणि मिरासवाडी टॉस साठी यायचंय. चला बोत्रेवाडी आणि मिरासवाडी टॉस साठी या लगेच. चला लक्ष्य आहे 30 धावांचं. कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. चला विरासवाडी टीम शेवटचा कॉल असेल तुम्हाला. टीम विरासवाडी कॅप्टन टॉस तुमचा आहे. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कुठेतरी महत्वाचं आहे. त्यामुळे विनंती केली आहे मागापासून. टीम मिरासवाडी टॉस साठी या लगेच. कॅप्टन मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल व्हाईट बॉल +1.
पुन्हा एकदा खराब दिशा लाईन मात्र हाताळतात. गोल स्ट्राइक वरती बॉसला पाहतोय आपण. जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते, परंतु आपण जर पाहायला गेलं तर ऑलॉंग द कार्पेट पद्धतीने एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र चालू आहे, परंतु थांबवलंय. एकच धाव. क्लीन बोल्ड, काठी काढली, दांडी गुल. चला मिरासवाडी शेवटचा कॉल आहे तुम्हाला. संतोष दादा टॉस साठी यायचंय टीम मिरासवाडी. पॉइंटला उडवलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन दिलं जात आहे डीप मधून. 2 धावा. चांगला बॉल तिथे पुन्हा एकदा हाताळला गेलाय. एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये. अकुडप्याचा बॉल ऑन साइडला बळवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट मधून. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एक ओव्हरचा खेळ समोर चाललाय. टीमची धावसंख्या 14. पहिलं षटक समाप्त झालं. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडू 15 ची गरज आहे आता. 12 बॉल 15 ची गरज. चला मिरासवाडी आणि बोत्रेवाडी कॅप्टन टॉस साठी सज्ज राहा. चांगला फटका इथे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे अडवला जातोय. फेकी गेली परंतु अगदी वेगाने या धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चांगला फटका तिथे सजवला आहे समोरच्या दिशेने. बघा काय गडबड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा आल्यात. 19 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळतात 19 लक्ष आहे अर्थातच 30 धावांचं.
हलक्या त्यानं ढकललाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये, परंतु दुसरी धाव घेण्यामध्ये मात्र नक्कीच यश आलंय. जिथे एक धाव होती दुसरी धाव घेण्यामध्ये नक्कीच दोन्ही बॅटरला यश येत असताना मात्र पाहायला मिळालं. टीमची धाव संख्या 21-21. चांगला बॉल. डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल रिलीज केला त्या ठिकाणी. चांगला फटका खेळला गेलाय, परंतु अगदी बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. 22 धावा फलकावरती. चला मिरासवाडी आणि बोत्रेवाडी टॉस घेऊयात. सात चेंडू 7 ची गरज आहे. 7 चेंडू 7. टॉस जिंकल्या बोत्रेवाडी संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. सहा चेंडू 8 करायचे आहेत. करेक्शन केलं आपण. 6 चेंडू 8. सहा चेंडू 8 आपला खेळाडू आहे, अतिरिक्त खेळाडू. थोडस करेक्शन केलंय. हो हो वेगाने टाकलाय, काठी काढली. White ball. पाच चेंडू 7 ची गरज आहे. 5 चेंडू 7 ची गरज. पुन्हा एकदा चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये एक धाव. 4 चेंडू 6. आणखीन एक चांगला बॉल. चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव.
25 झालाय. 3 चेंडू आता 5 ची गरज. तीन चेंडू 5 ची गरज आहे. तीन चेंडू 5 ची गरज. चेंडू गोषंगी क्षेत्रामध्ये 1 धाव. दोन चेंडू 4. बघा मॅच कुठे पोहोचली आहे. दोन चेंडू 4. बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. आता मॅच रंगली आहे. येणारा 1 बॉल 4 ची गरज आहे. काय मॅच रंगली. एका बाजूला वाटळ आहे तर दुसऱ्या बाजूला सनभूर. दोन संघांमधली ही लढत. 1 चेंडू 4. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. फील्ड सजवली जाते. बॅटिंग साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सौरभ आलाय. आणि गोलंदाजी मध्ये आशिष. चांगलं षटक आतापर्यंत त्याने हाताळलंय. 1 चेंडू आणि आता 4 ची गरज आहे. फील्ड तर सजवायचा प्रयत्न सुरू आहे. एक चेंडू 4. काय घडेल या मॅच मध्ये. चांगला टप्पा हाताळावा लागेल परंतु बॅटिंग तशीच करावी लागेल. 1 चेंडू 4. एक चेंडू 4 ची गरज. आखून टप्प्याचा बॉल. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. तिसरी धाव देखील कंप्लीट. आणि ते आणि हे सेलिब्रेशन. आणि हे सेलिब्रेशन शेवटच्या मोमेंटला थोडासा भीती निर्माण गेली होती. थोडासा दबाव होता आणि दबाव रिलीज केलाय आणि हा सामना जिंकलाय शिवछावा सनबूर संघाने. चला नेक्स्ट मॅच मध्ये टीम बोत्रेवाडी संघाने मात्र टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय अर्थातच टीम मिरासवाडी